हाय, गुड इव्हनिंग. दिस इज विश्वजित. मी माझा गोप्रोचा सेटअप अपडेट केलेला आहे. तर आज जे टेस्टिंग करणार आहे डे टू डे मोटो व्लॉगसाठी किंवा आउटडोअर ट्रिपसाठी पण. तर मी इथे परचेस केलेलं आहे मीडिया माउंट. माझा आधी गोप्रो हिरो 9 होता, त्याच्यासाठीच हा मीडिया माउंट अपग्रेड केला आहे. तर माईक ॲडॅप्टरचं केस वगैरे ते जास्त तामझाम होतं, त्याच्यामुळं मग मीडिया माउंट बेस्ट ऑप्शन होतं. हा समथिंग 8400चा 8000ला विथ डिस्काउंट पडला आहे आणि त्याच्यासोबत कोडेकचा हा माईक अटॅच केलेला आहे. असा काही सेटअप आहे आता मीडिया माउंटसोबत. आणि इथे आहे ऑडिओ जॅकचा माईक आणि हा माईक मी ऑल द वे इन्स्टॉल केलेला आहे आतमध्ये. इथे माईक आहे आणि याची वायरिंग फुल हेल्मेट थ्रू इनसाईड केलेली आहे. आणि इथं असा हा माईक प्लेस केलेला आहे ह्या साईडला. हा माझा ब्लूटूथचा माईक आहे आणि हा आहे ESGचा. मी माउंट चिटकावले नाहीत कारण की ते थोडंफार रिस्की आहे. ह्याच्यामध्ये कसं टेन्शन नाही, गोप्रो आपला खाली पडू शकत नाही. वेदर पण मस्त आहे, एक थोडासा पाऊस येऊन गेलेला आहे. राईडसाठी परफेक्ट वेदर आहे. एक 15 ते 20 किलोमीटरची शॉर्ट राईड करायची फक्त टेस्टिंगसाठी साऊंड क्वालिटीच्या. हेल्मेट पण अपग्रेड करायचं आहे कारण आधी सेटअप चेक केला. तर असं काही सेटअप दिसतं आहे आणि ऑब्वियसली 400-450 ग्राम तर वजन वाढलेलं आहे हेल्मेटचं ऑलवर. तर जास्त पण हेवी नाही आहे. बकलावामुळे थोडं हेल्मेट सेट आहे, थोडं फारच चालतं आहे असं. आणि माउंट वगैरे पण ऑल गुड आहे. एकदा बाईकवरती बसल्यानंतर अँगल वगैरे ऑल चेक करायचं आहे. तर असं काही हा अँगल येत आहे आत्ता थ्रू गोप्रो. बाईकच्या सिटिंग अरेंजमेंटनुसार थोडंफार चेंज होईल आहे. कलेक्ट करतो. ओके, गुड. निघूयात आता. बाईककडे थोडीफार साफसफाई, एक कोल्ड स्टार्ट देतो. ओके. आपल्याकडे दोन ऑप्शन होते, आयदर नगर हायवेला टुवर्ड्स रांजणगाव किंवा सेकंड ऑप्शन आहे टुवर्ड्स थेऊर और रामदरा वाया केसनन रोड. तर एक्झॅक्ट रामदरा टेम्पलला ते नाही जाणार, त्या रोडला जाणार आहे. टेम्पल ऑलमोस्ट बंद झालं असेल, आता 5:15 झालेत. 5:30च्या आसपास टेम्पल बंद होऊन जाईल. इकडून शॉर्टकट आहे, असे बरेचसे लोक आहेत नमुने. ओके, इथून शॉर्टकट आहे. हायवेला कनेक्ट न होता डायरेक्ट इनर रोड आहे, केसनन रोडला कनेक्ट व्हायला. त्याच्या थ्रू तोच रोड पुढे थेऊरला जातो आणि थेऊरवरून आपण तसंच पुढे रामदराला पण जाऊ शकतो. नजरशेद मंदिर तर बंद होईल जास्तोपर्यंत, त्यामुळे जस्ट त्या रूटला जाऊन एक ब्रेकफास्ट वगैरे करून रिटर्न यायचं आहे. म्हणजे जो आपला सोलापूर हायवे त्याला सुद्धा हा रोड कनेक्ट होतो. तर बऱ्यापैकी लोक ज्यांना खराडी बायपास, हडपसर, मुंडवा अँड ऑल स्किप करायचं असेल तर ते लोक हा रोड प्रिफर करतात. थोडासा मध्ये आधी खराब आहे, थोडासा कच्चा आहे, पण ट्रॅफिकमध्ये स्टक होण्यापेक्षा हळूहळू हा रोड इझी पडतो. ट्रॅफिक फिल्टर आउट झाल्यावरती भेटूयात. शाबास. ऑलमोस्ट ओव्हरटेकिंग तुम्ही बघताल तर कुठल्या कुठे असे नमुने चुती लोक आहेत. असे नमुने भेटतात.
तेव्हा तुमचं शिवणचं व्याकरण मजबूत पाहिजे. थँक्यू. ट्रक ट्रॅफिक खूप जास्त आहे या साईडला. पुढे एक ट्रक असेल की मागं गाड्यांचे लाईन चालूच आहे. ह्या सिच्युएशनला ऑलमोस्ट यायचे आता. घ्या इज्जतीत घ्या पलीकडे. आम्ही चौथी चाललोय सरळ इकडे. कोई विषय डायरेक्ट रस्ता नीट होत नाहीये तो दुसरा रस्ता. टेक्नॉलॉजी यार. तिथे आहे रामदरा टेम्पल. स्पॉट इकडे. पाणी बॉटल, चकली पाकिट, कुरकुरे. चाहण्यात एवढं काही अर्थ तर वाटत नाहीये. स्पिन मारून तोंडाकडे असेल नाचक्यान. आय डोंट थिंक वर्थ इट आहे तर थांबणं. एवढं काय तर खास दिसत नाही इकडून. 2-3 स्पॉट आहेत. कल्टी कल्टी कल्टी. मस्त असं पिकनिक स्पॉट चाललेला आहे. रोड्स जास्तच खराब झालेत का? हा वरती बिल्ड केलाय. ग्रीन सिटी ओपन बंगलो प्लॉट. विशेष सांडा सांडी. तिथे आहे मंदिर. मेन गेट जे बाहेरचं तेच बंद होतं 5:30 वाजता. तर मला पण नाही वाटत ओपन असेल. मंदिर दिसेल पण बंद गेट बघून रिव्हर्स मारवत. मी माझी पोलो आता रिसेंटली सेल केली. सांगितलेलं मंदिर तर बंद झालेलं आहे ह्या टायमिंगपर्यंत. ऑलमोस्ट ह्या टायमिंगला बंद होतं. थोडंसं ऑफ रोड ह्या ठिकाणी करूयात. पंक्चर वगैरे नको. बाय द वे लास्ट वीक मी अँटी पंपच्या सिलेंट आहे ते फील केलं. हा जुना रोड आहे. हा बहुतेक नवीन रोड बिल्डअप केला त्यामुळे हा असं कच्चा आहे. रस्ता क्रॉसिंग बेस्ट वे. पॅरलल कार बघा क्रॉसिंग करताना टेन्शन राहत नाही. तो एंटर करतोय म्हणजे आपण एंटर करू शकतो.
ब्रेकफास्ट करून निघूया तिथून. 6:51. ते मोकळी जागा असते तर मस्त ढग दिसले असते. आता तर सगळे तारा बॅनर मध्ये येत असतील. मस्त वातावरण आहे.